की काय करतात बघ तुझी पोरं. हो म्हटलं, हो फक्त माझीच. मला जेवढं बाहेर करायचं तेवढं घरात सुद्धा करायचं आहे. अँड द मेंटल लोड दॅट अ वुमन हॅज टू कॅरी इज ट्रिमेंडस. scheduling appointments, planning of schools, planning of your own health, आणि त्याच्यामध्ये त्या बाईचं अस्तित्व कुठे तरी मागे बॅक बर्नरवर ठेवलं जातं. आय वॉन्ट टू बी सिम्पल, आय डोंट वॉन्ट टू बी अ सुपर वुमन, आय डोंट वॉन्ट टू बी अ गॉडेस, आय डोंट वॉन्ट टू बी कॉल्ड दॅट. की तुम्ही मला अपलॉड करणार, वा 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 किती छान, ती सगळं करू शकते, आणि तुम्ही निघून जाणार. मला स्वतःला बाजूला ठेवून मला दुसऱ्यांचा विचार, मला दुसऱ्यांच्या गरजा, मला दुसऱ्यांसाठी जगायचं आहे. आणि दॅट इज नॉट, हे सस्टेनेबलच नाही आहे. सुरुवात होऊन जाते मला की नाही, तू तुझ्या गरजा बाजूला ठेव. जशी जशी म्हणजे मेनार्क होत आहे त्यावेळी बॉडीली चेंजेस होत आहेत, राईट. आपण मुलींना मेनार्क असतं ते काय असतं, ते आल्यावर काय केलं पाहिजे, राईट, हे आपण प्रिपेअरच करत नाही. सडनली एक दिवशी पिरियड होतो आणि मला कळत नाही हे काय होतं आहे, तर आपण विमेन एम्पॉवरमेंट नाही, विमेन एक्सप्लॉयटेशन करतो. तुम्ही फक्त मला बघितलं, माझं पेन बघितलं, किंवा माझ्या दृष्टिकोनातून माझे स्ट्रगल्स जर बघितले तर खूप डिफरन्स होईल. की मला सगळे डिसिजन्स घेऊन घेऊन मला कंटाळा आला आहे. मी का सांगावं की नाही ते साफ कर, नाही ते पाणीचं हे संपलं हे भरून ठेव, हे मी का सांगायला हवं. रात्री झोपताना चिंता, काळजी, सारखे डोक्यात येणारे विचार, काही करावंसं न वाटणं, ज्या गोष्टी आवडायच्या त्याही कराव्याशा नाही वाटत. सो राग हा आपला बॉडीगार्ड आहे. राग आपल्याला सांगतोय की काहीतरी आपली एक बाउंड्री आहे ती क्रॉस झाली आहे. पंच पिलो, थ्रो इट ऑन द वॉल, स्क्रीम, शाउट, पेन घ्या, स्क्रिबल करा. तुम्ही एकमेकांना सासू आणि सून म्हणून नाही पण एक स्त्री म्हणून बघा. आय थिंक जेव्हा पुरुष ऐकतात दे लिसन टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, की हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, प्रॉब्लेम कुठे आपण सॉल्व्ह करायचा आहे. आणि विमेन कम्युनिकेट टू एक्सप्रेस. स्त्री जन्माची हीच कहाणी, स्त्री जन्माची हीच कहाणी, हृदयी अमृत आणि नयनी पाणी. नयनी पाणी का, पण का. तुम्हाला जर तुमच्या स्त्रीपणाच्या वेदना आणि यातना असे झाले असतील आणि तुम्हाला जर तुमच्या स्त्रीपणाचा कंटाळा आला असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध सायकोथेरपिस्ट केहाली शिंदे मॅम, ज्या तुमच्या माझ्यासारख्या सर्व स्त्रियांना बिनधास्त हसत खेळत कसं जगायचं हे शिकवणार आहेत. चला सुरू करूया आजचा एपिसोड केहाली शिंदे मॅमसोबत. पण त्याआधी आमच्या या चॅनलला लाईक करणं, सबस्क्राईब करणं आणि फॉलो करणं विसरू नका. नाव आहे आमच्या चॅनलचं चर्चा बिर्चा, नवा विचार नवी दिशा. तर चला सुरू करूया आजचा एपिसोड. सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द शो. सो केहाली शिंदे मॅम, वेलकम टू आवर शो. थँक्यू सो खूप मच. खूप स्वागत आमच्या या शोवर. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. मॅडम, पहिला प्रश्न मला असा असणार आहे की एक प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतो आपण, आणि ते खरी असेल, पण प्रत्येक अयशस्वी स्त्रीच्या मागं नक्कीच एक पुरुष असतो. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आय थिंक पहिली गोष्ट तर एका स्त्रीसाठी यश म्हणजे काय. ओके, इनिशियली तिला गोल गोल चपात्या येतात का, ती म्हणजे तिच्याकडे नाही बघितलं जात, तिच्या आजूबाजू बघितलं जातं, आजूबाजूला बघितलं जातं की तिची मुलं कशी आहेत, ते कसे वागतायत. जरी ते टॉडलर्स असतील, ते टँट्रम थ्रो करणारे असतील, पण ते तिकडे टँट्रम थ्रो करायला लागले की आपण कोणाकडे बघतो, आईकडे बघतो. तू काय करतेस, राईट. वेन मोस्ट ऑफ द टाइम्स की ती मुलं असणार आहेत, ते होणार आहेत, ते वय असणार आहे. माझ्या घरी होतं ना खूप वेळा की पोरांना सांगताना, राईट, की काय करतात बघ तुझी पोरं. हो म्हटलं, हो फक्त माझीच, राईट. पण आय थिंक एका बाईचं यश तुम्ही कशावरती मेजर करताय, आणि आता ती यशाची परिभाषा बदलती आहे, राईट. सो तिला लागणारा सपोर्ट, तिला लागणारी मदत, राईट, ही खूप वेगळी झाली आहे. आणि ती
we need to think about it, that how are we supporting our women today? Are we even supporting our women today? There is a lot of research that is done. So there is a professor of behavioral science, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते प्रोफेसर आहेत. त्यांनी एक लॉन्जिट्युडनल सर्वे केला होता, म्हणजे रिसर्चवरती त्यांनी पिअर रिव्ह्यू केला होता. आणि त्यांनी सबसेट ग्रुप्स बघितले आहेत की सगळ्यात जास्त खुश आणि हेल्दी कुठले सबसेट आहेत. सो वॉट ही फाउंड वॉज, आणि त्यांनी खूप सिम्पल भाषेत ते म्हणले की मी डिससर्व्हिस करतोय पण मी खूप सिम्पल भाषेत सांगतो की जर तुम्ही पुरुष आहात तर लग्न करा. If you're a woman, don't bother. Oh. What he found was, not he himself, but over this study they had found was, subset group जो आहे of unmarried women without children have been more healthier, having more well-being and happiness compared to middle-aged women who have children and are married. Also, men who are married are more happier. अच्छा, men who are married are more happier. Why? आता we don't want to go ahead आणि आपल्याला म्हणजे we don't want to do men bashing of course, but this should make us think. Why? की पुरुषांसाठी लग्नानंतर why are they more happier? Why are women not happy? हा एक stimulating प्रश्न आहे. It should make us stop and think की what are we doing wrong? Right? So what is the support that the man is getting? What is the support that the woman is not getting? Right? And if you think about working women, starting off the bat, main गोष्ट जेव्हा होते स्ट्रेसची, इट इज वर्क लाईफ बॅलन्स. एक्झॅक्टली. मला जेवढं बाहेर करायचं आहे तेवढं घरात सुद्धा करायचं आहे. किंवा ॲटलिस्ट ती एक एक्सपेक्टेशन खूप आधीपासून सेट केली गेली आहे की ते करायचीच आहे. किंवा मी आईला तसंच करताना बघितलं आहे. बरोबर. बाहेर काही करा पण घरी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागणार. ॲब्सोल्युटली. अँड आय थिंक विमेन ॲज ऑफ टुडे आर डुईंग अ लॉट ऑफ डिफॉल्टिंग. दे आर द डिफॉल्ट पेरेंट. दे आर द डिफॉल्ट डिसिजन मेकर ऑफ एव्हरीथिंग रिलेटेड टू द होम. राईट? सो डिफॉल्ट म्हणजे काय की जर कोण नसेल तर ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरच येते. राईट? सो फॉर एक्झाम्पल, इफ माझे आईवडील से कॅनॉट सपोर्ट ॲट अ सर्टन टाईम किंवा माझी नॅनी नाही आली, हा बाय डिफॉल्ट विचार मला करायला लागतो. माय हजबंड डझंट नीड टू थिंक अबाउट दॅट. ते काय करायचं आहे आणि ते कसं फॉलो थ्रू करायचं आहे हा इन्स्ट्रक्शन त्याला दिला जातो. बट ही डझंट हॅव टू स्टॉप अँड थिंक की काय करावं लागतं. सो द डिफॉल्टिंग हॅपन्स विथ दॅम. राईट? अँड द मेंटल लोड दॅट अ वुमन हॅज टू कॅरी इज ट्रिमेंडस. राईट? आणि मेंटल लोड कशामध्ये असतो? सगळ्यात असतो. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, विचार. म्हणजे भाज्या करायच्या आहेत ठीक आहे, जरी ती बाई करत असेल, तिला करायचं असेल ते ॲडिशनल, पण ते आणायच्या आहेत, ते किती दिवस राहणार आहेत, कुठल्या कुठल्या आहेत, पालेभाज्या आहेत तर आज 1-2 दिवसात करायच्या आहेत, 7व्या दिवशी नाही करायला लागणार. राईट? scheduling अपॉइंटमेंट्स, प्लॅनिंग ऑफ स्कूल्स, प्लॅनिंग ऑफ युअर ओन हेल्थ. आणि त्याच्यामध्ये त्या बाईचं अस्तित्व कुठे तरी मागे बॅक बर्नरवर ठेवलं जातं. राईट? युअर एक्झिस्टन्स कॅन बी पॉज्ड. म्हणजे आपण मग अशी बोललो सक्सेसचं मेजरमेंट त्याचं कसं करावं, म्हणजे त्याला काही मग डेफिनेशन तसं नाहीच आहे. शी हॅज टू डू इट ऑल. शी इज अ सुपर वुमन. राईट? पण अशी काही कॉन्सेप्ट असते का सुपर वुमन वगैरे असं म्हणतात. आता जसं आपण लास्ट मंथ आपण जागतिक महिला दिन साजरा केला, मग ते सगळीकडे आपलं मेसेज आणि व्हिडिओज अँड स्त्री सशक्तीकरण, विमेन एम्पॉवरमेंट अँड रिस्पेक्ट देम अँड लव्ह देम. पण ते खरंच तेवढं तिला तो रिस्पेक्ट किंवा ते एम्पॉवरमेंट ही मिळते का, की मग हर लाईफ इज कंट्रोल्ड बाय समवन. तशी एक गॉडेस दाखवली जाते. पण ते तसं काही नसतं. म्हणजे सुपर वुमन म्हणजे ती काय, मला तर नाही व्हायचं बाबा. आय वॉन्ट टू बी अन ऑर्डिनरी वुमन हू नीड्स अ पार्टनर अँड सपोर्ट. बस. I want to be simple. I don't want to be a superwoman. I don't want to be a goddess. I don't want to be called that. Because putting me on a pedestal is as much a prison as any small little cell that you will give me. हे आता मराठीत थोडं एक्सप्लेन करा. सो तुम्ही मला सुपरवुमन म्हटलं, तुम्ही मला म्हटलं वाह
म्हणजे देवी. ओके, आता मला त्या स्टँडर्ड्सला राहायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू बी दॅट बिकॉज आय नीड सपोर्ट. राईट? म्हणजे काय की तुम्ही मला अपलॉड करणार, वा 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 किती छान, ती सगळं करू शकते, आणि तुम्ही निघून जाणार आणि ते आणि मग ते बाकी सगळं मलाच करायचंय. मला नको ते अपलॉज, मला मदत द्या. गृहीत धरलं जातं. ऍब्सोल्युटली. ती स्ट्रॉंग आहे, ती तिचं करेल, तिला कशाला मदत करा असं. ॲब्सोल्युटली. आणि आय थिंक विमेन नीड दॅट सपोर्ट. राईट? विमेन आर पुश्ड टू बी हायपर इंडिपेंडेंट फ्रॉम अ व्हेरी व्हेरी यंग एज. एक्झॅक्टली. नॉट टू डिपेंड ऑन एनीबडी. राईट? आणि दॅट्स नॉट हाऊ वी कॅन राहण्यापेक्षा मग त्यांना त्यांची ती कामं सांगितली जातात. तुला ॲज अ वुमन तुला हे करायचंच आहे. वयात आले की घरची कामं, बाकीची कामं, मग तिकडं तू सासरी जाणार, मग तिकडे तुला हे पण करायला लागणार, ते पण करायला लागणार. सो ॲज अ पार्ट ऑफ दॅट मला माझं स्वत्व बाजूला ठेवून दुसऱ्यांचा विचार आधी करायचा आहे. आणि हा माझा अगेन डिफॉल्ट होऊन जातो की मला स्वतःला बाजूला ठेवून मला दुसऱ्यांचा विचार, मला दुसऱ्यांच्या गरजा, मला दुसऱ्यांसाठी जगायचं आहे. आणि दॅट इज नॉट, हे सस्टेनेबलच नाही आहे. हे असं तुम्ही स्वतःला, म्हणजे एक झाड आहे, तुम्ही त्याला म्हणता की आम्हाला तुझ्याकडून फळं पाहिजे, आम्हाला तुमच्याकडून फुलं पाहिजेत, मला सावली हवी आहे, आणि तुम्ही त्याला नरिशमेंटच देत नाही आहे, तुम्ही त्याला पाणीच घालत नाही आहे, ते कितपत देणार आणि केवढं देणार. झाडाला पण सपोर्टची असतेच आवश्यकता. खत पाणी त्यालाही मिळालं पाहिजे, प्रेम आपुलकी जे आपण म्हणू त्यासाठी खत पाणीचं एकदम. सो आय थिंक स्त्रियांना जे इनिशियल स्टेजपासून त्यांना सपोर्ट कुठल्या वेनी दिला पाहिजे, किंवा तुम्ही काय सेलिब्रेट करताय. राईट? काय आपण जसं आधी यशाचं बोललो की व्हॉट आर हर सक्सेस डिफाईन्ड बाय, व्हॉट आर यू अपलॉडिंग फॉर दॅट वुमेन. राईट? यू आर अपलॉडिंग हर नॉट एक्झिस्टिंग. तिचं एक्झिस्टन्स नसणं, अस्तित्वच नसतं तिचं असं म्हणतात. मग तुम्ही ते अप्रिशिएट करताय की हा ती स्वतःचा नाही विचार करत, ती दुसऱ्यांसाठी विचार करते. अस्तित्वाचा विचार हा पण केला, कारण की जोपर्यंत ती एक्झिस्ट करत नाही ॲज अन इंडिव्हिज्युअल, मग तिची मतं, तिची आवडीनिवडी. राईट? आज घरी जर जेवायला बनणार आहे तर कोणाचं बनतं, कोणाच्या आवडीचं बनतं. बरोबर. तिच्या नसतं, तिचं बनतच नाही. मुलांना काय आवडते, नवऱ्याला काय आवडते, सासूबाईंना काय आवडतंय, ह्याच गोष्टींचा विचार जास्त केला जातो. किंवा आज म्हणजे आज मी दमली, आज मला नाही बनवायचं, आज मी थकली आहे. राईट? जे आपण म्हणतो ना की ठीक आहे शनिवार रविवार ऑफ मिळतो, होम मेकर्स डोंट गेट दॅट. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी सॅटर्डे संडेजना पण मला 6 वाजता उठून पोरांबरोबर करायला लागतं. राईट? त्या दिवशी पण मला आज काय जेवायला बनवायचं हा विचार करायला लागतो. त्यातनं सुटका नाहीच. सो आय डोंट थिंक, आय डेफिनेटली डोंट वॉन्ट टू बी अ सुपर वुमन. राईट? आय वॉन्ट टू बी अ नॉर्मल वुमन हू गेट्स अ लॉट ऑफ सपोर्ट फ्रॉम हर कम्युनिटी. म्हणजे तिच्या कम्युनिटी, तिच्या सोसायटीपासून, तिच्या आई वडील, सासू सासरे, नवरा, हे सगळ्यां, आणि ते मदत नाही करत आहेत. हा डेफिनेटली. म्हणजे ॲटलिस्ट चाइल्ड रेअरिंगमध्ये पेरेंटिंग होतं, मदत नाही होत. सो अरे वा किती छान, हो मी मदत करतो ना, मी बघतो मुलांना 2 तास. मदत नाही, ती पेरेंटिंग असते. ती पेरेंटिंग आता आजकाल ॲटलिस्ट व्हायला पाहिजे, इक्वली व्हायला पाहिजे. तिकडे चाललंय. बायकांच्या त्या गरजा आता त्यांना स्वतःला की त्यांना रिअलायझेशन येते की आहेत ह्या गरजा मला. राईट? आणि त्या डिमांड करायला लागल्यात, दे आर आस्किंग फॉर इट. स्त्रीच्या आयुष्यावर जर आपण एक टाकली नजर तर राईट फ्रॉम मेनार्क म्हणजे पाळी आल्यापासून ते पाळी जाण्यापर्यंत हा जो प्रवास असतो एका स्त्रीचा, त्यात बऱ्याचशा भावनात्मक गोष्टी गुंतलेल्या असतात आणि शी कीप्स ऑन चेंजिंग. तर ह्याबद्दल काय सांगाल आम्हाला? आय थिंक फ्रॉम द डे शी इज बॉर्न, म्हणजे जन्मल्यापासून पहिले 5 वर्ष, मग प्री मेनार्क, राईट, प्री टीन्सचा जो पिरियड असतो, मग हॉर्मोनल चेंजेस सुरू झाल्यापासून टप्प्याटप्प्याने प्रत्येक व्यक्तीची एक गरज असते. सो प्रत्येक व्यक्तीची त्या पिरियड ऑफ लाईफसाठी गरज असते. फॉर अ वुमेन
खूप आधीपासून किंवा एका लहान मुलीला म्हणजे खूप वेळा एक नवीन बेबी आलं मग ते म्हणजे ब्रदर असो किंवा म्हणजे तिला लहान बहीण झाली किंवा लहान भाऊ झाला तर आता तू लहान नाही बरं का हे आपण एका 5 वर्षाच्या मुलीला सांगतो राईट. दे आर फोर्स्ड, त्यांना फोर्स केलं जातं ग्रो अप व्हायला की तुम्ही आता मोठे झालात. ते झालेले नसतात मोठे पण त्यांच्यावर ते ऑलरेडी ती रिस्पॉन्सिबिलिटी टाकली जाते. म्हणजे काय मला नाही शेअर करायचं नाही तू मोठी आहे ना शेअर करायला पाहिजे. तेव्हापासूनच सुरुवात होऊन जाते मला वाटतं की नाही तू तुझ्या गरजा बाजूला ठेव. ओके. जशी जशी म्हणजे मेनार्क होत आहे त्यावेळी बॉडीली चेंजेस होत आहेत राईट. आपण मुलींना मेनार्क असतं ते काय असतं ते आल्यावर काय केलं पाहिजे राईट हे आपण प्रिपेअरच करत नाही. सडनली एक दिवशी पिरियड होतो आणि मला कळत नाही हे काय होत आहे. दॅट्स ट्रॉमॅटिक फॉर ऑल ऑफ अस. आय स्टील रिमेंबर, वी ऑल रिमेंबर वेन आय गॉट राईट अँड इट वॉज ट्रॉमॅटिक. वाय? त्याच्या अगोदर का नाही बसले माझे आई वडील माझ्याबरोबर, त्यांनी का नाही सांगितलं की असं असं होतं राईट. ते होईल मग तुला असं कळेल. मग हे बघ तुझ्या बॅगेमध्ये ही किट आहे, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, ह्या अशा वापरायच्या राईट. आणि एखाद्या वेळेस जर तुला सांगायला अवघड गेलं तर त्यामध्ये एक नोट ऑलरेडी घालून ठेवायची, ती फक्त मला येऊन देणार ती किंवा मे बी ते वर्बलाइज करणं पण अवघड असतं सांगणं. इट्स व्हेरी डिफिकल्ट राईट. किंवा त्यावेळी आधीच समजून घेणं किंवा प्रिपेअर करणं नॉट ओन्ली द गर्ल्स बट ऑल्सो द बॉईज राईट की ह्या गोष्टी असतात. तुमच्या पिअर्सना तुम्ही असं सपोर्ट केलं पाहिजे. इट शुडंट बी अ शॉक राईट. सो जेव्हा आपण विमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलतोय त्यावेळी जर तुम्ही फक्त मुलींना की तुम्ही त्यांना शिकवा, तुम्ही त्यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट करा, तुम्ही त्यांना घराच्या बाहेर पाठवा, तुम्ही इक्वली अर्न करा, तुम्ही इक्वली कॉन्ट्रीब्यूट करा आणि तिकडे आपण मुलांना नाही शिकवत आहे की चल बाबा हे लाईफ स्किल आहे, जेवण बनवायला शिकव राईट. मशीन असं लावतात राईट, आपापले कपडे असे असे धुतले जातात. तर आपण विमेन एम्पॉवरमेंट नाही विमेन एक्सप्लॉयटेशन करतो. बरोबर आहे. लहान मुलांना इतकं शिकवलं जात नाहीत. मुलींना बऱ्याच गोष्टी करायलाच पाहिजेत असं सांगितलं जातं पण ते स्किल्स नाही आले. म्हणजे अजून आमच्यात पण ते डेव्हलप झालेत नाहीत. इव्हन माझ्या लहानपणी आय डोंट थिंक. सो आय थिंक मग लग्न करायचं राईट. आणि हे आपले काय म्हणतात मार्कर्स ऑफ सक्सेस नाही का की 24व्या वर्षी लग्न झालंय, बिफोर 29 मुलं झाली आहेत राईट. ऑल दीज सोसायटल सपोजेड मार्कर्स ऑफ सक्सेस राईट. सो थ्रू आउट आय थिंक हा पिरियड असं होत आहे की त्या स्त्रीची एक गरज आहे राईट. आणि ती गरज आहे की मला हे जे सगळे एक्सपिरियन्सेस मला होत आहेत त्याच्यामध्ये मी एकटी आहे. आय एम अलोन इन देम. जरी माझी आई ह्याच्यातून गेली आहे, जरी माझी सासू ह्याच्यातून गेली आहे, प्रेग्नन्सी होते, प्रेग्नन्सीमध्ये खूप कौतुक होतं, पोस्ट प्रेग्नन्सी पोस्ट पार्टम काय होतं हे शिकवलंच जात नाही किंवा सांगितलं जात नाही. हे असं असतं म्हणजे तिच्यावरती एक्सपेक्टेशन्स राईट. मग नॉर्मल डिलिव्हरीच झाली पाहिजे, ब्रेस्ट फीडिंगच झालं पाहिजे, नाहीतर मग ॲट एव्हरी सिंगल पॉईंट मग जर लग्न टाईमवर नाही झालं, ह्या गोष्टी बाकीच्या ज्या एक्सटर्नल मेजर्स ऑफ सक्सेस नाही मीट झाल्या तर मग कुठेतरी कॉन्स्टंटली नॉट इनफ एक थीम होऊन जाते दॅट वी आर नॉट इनफ राईट. अँड कन्सिस्टंटली फिलिंग अलोन इन दॅट फिलिंग. आणि म्हणून कुठेतरी आय थिंक इफ यू आस्क मेन पेन पॉईंट राईट की एका बाईला तुम्ही विचारलं की मला समजून घ्या राईट की तुम्ही फक्त मला बघितलं, माझं पेन बघितलं किंवा माझ्या दृष्टिकोनातून माझे स्ट्रगल्स जर बघितले तर खूप डिफरन्स होईल इफ वी कुड ओनली एम्पथाईज. पण मग हे चाइल्डहूडपासून जे काही फिलिंग्स असतात स्टोअर झालेले त्याचा पुढे परिणाम होतो त्यांच्या इमोशन्सवर. Absolutely. I think these remnants of childhood don't go anywhere. We carry with them. I think we both
ऑल्सो कॅरी दीज रेमनंट्स ऑफ चाइल्डहुड विथ अस, राईट. माझे आहेत भरपूर. दे शो अप ॲज परफेक्शनिझम, दे शो अप ॲज बॉडी इमेज इश्यूज, ऑलवेज बिंग पर्टिक्युलर, प्री प्लॅनिंग, राईट. रात्री झोपताना एक चेकलिस्ट सुरू असते डोक्यामध्ये, राईट. ह्या सगळ्या वेजनी इट कीप शोईंग अप. म्हणजे हे मी पण एक ऑब्झर्व केलेलं आहे की सतत कुठली तरी एन्झायटी किंवा काहीतरी राहिलंय, जसं तुम्ही आत्ता म्हटलात की आय एम नॉट इनफ, म्हणजे हे काहीतरी राहिलंय, काहीतरी सुटलंय, हे सतत चालू असतं. म्हणजे आता किती पण कोणी म्हणू की लिव्ह इन द प्रेझेन्स, पास्ट जाऊ दे, फ्युचरचा विचार करू नका, बट इट स्टील रिमेन्स, राईट. आय थिंक काय होतं की लाईक आय सेड, जसं आपण म्हणतोय की एकदम इतक्या लहान वयापासून जेव्हा आपली नर्वस सिस्टम एका त्या मोडमध्ये जाते ना, की आपल्याला ते करत राहायचं आहे, आपल्याला कॉन्स्टंटली वी हॅव टू कीप प्रूव्हिंग असेल्फ. इट्स व्हेरी हार्ड टू स्टॉप वन डे ॲक्च्युली. आणि ते कधी थांबवावं, आणि गरज भासते आपल्याला की नाही आता थांबलं पाहिजे, नाही मला पण रिलीफ पाहिजे, मला पण एक स्टेप बॅक घ्यायचा आहे. पण तोपर्यंत ठीक आहे मी टॅप आउट होते, बट कोण येणार आहे, राईट. हू इज गोइंग टू फिल द स्पेस. आणि एक आयडेंटिटी होऊन जाते तसं असणं, तसं राहणं, की नाही मग मी नाही तर मग कोण करणार, राईट. सो इफ आय से की टेक अ स्टेप बॅक, राईट. की मला सगळे डिसिजन्स घेऊन घेऊन मला कंटाळा आला आहे, मी का सांगावं की नाही ते साफ कर, नाही ते पाणीचं हे संपलं हे भरून ठेव, हे मी का सांगायला हवं, राईट. आणि बर्नआउट होतो. डिसिजन मेकिंग फटीग इज अ ह्यूज थिंग. इट्स टायरिंग, इट इज एक्झॉस्टिंग. खूप म्हणजे बर्नआउट होतो त्याचा, आणि असं होतं की बास आता मला नाही करायचं, पण मग मी नाही केलं तर कोण करणार, बरोबर, राईट. स्टेप बॅक करून बघा. दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करेपर्यंत, म्हणजे घरी आहेत तर चांगली सून मी झाली पाहिजे, चांगली आई झाली पाहिजे, चांगली बायको झाली पाहिजे, चांगली नेबर म्हणा, की जे काय असेल ते, ह्याच्यात एक बर्डनसारखं सतत असतं. ह्या सततच्या बर्डनचं कुठतरी त्यांच्या भावविश्वावर, त्यांच्या एकंदरीत पर्सनॅलिटीवर कितपत वाईट परिणाम होऊ शकतो. आणि त्या म्हणतो आपण की तिकडनं एक फेस सुरू होतो स्वतःमध्ये कमी कॉन्फिडन्सचा, गिल्टचा, टुवर्ड्स डिप्रेशन आपण जातो आहे. हे काय आहे नक्की, म्हणजे कसं त्याला ओव्हरकम केलं पाहिजे? 3 गोष्टी ह्याच्यामध्ये पार्ट आहेत. एक आहे फिअर, भीती. परसेप्शन माझं कसं होतं, म्हणजे दुसरे मला कसे बघतायत. सो मी हे केल्यावर त्यांना काय वाटेल, मी असं केल्यावर, मी हा डिसिजन घेतल्यावर ह्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, राईट. सो ते फिअर, भीती. सेकंड ऑब्लिगेशन, म्हणजे हे मी असं करायलाच हवं, म्हणजे एक मुलगी म्हणून मी हे करायला हवं, एक सून म्हणून मी हे करायलाच हवं, एक बायको म्हणून ह्या एक्सपेक्टेशन असतातच, ह्या करायलाच हव्या, एक आई म्हणून मी हे करायलाच हवं, हे ऑब्लिगेशन. आणि गिल्ट, म्हणजे की अपराधीपणाची भावना, की नाही केलं तर समथिंग इज रॉंग विथ मी, हे मी नाही करते किंवा मी हे फुलफिल नाही करू शकत आहे, म्हणून माझ्यातच काहीतरी कमी आहे. तर ह्याच्यामध्ये ना एक लर्न्ड हेल्पलेसनेस येतं. अच्छा. की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, बिकॉज आयसोलेशन आहे, लोनलीनेस आहे, ह्या एंटायर ह्याच्यामध्ये मला समजून कोण घेत नाही, माझं इंटरनल एन्व्हायरमेंट जे आहे हे कोण समजून घेत नाही आहे, तर हे असंच असतं आणि हे जगणं असंच असतं. तो एक लर्न्ड हेल्पलेसनेस येतो. त्याच गोष्टी ॲक्सेप्ट करून चालायचे आपल्या नशिबात हेच आहे शेवटी हे. बट दॅट इज नॉट ऑथेंटिक लिव्हिंग. हे माझं पूर्ण, आणि दॅट लीड्स समवेअर टू depression, anxiety, or other things. I mean, there are many things that women deal with. So that leads towards this entire feeling of इथूनच म्हणू शकतो की बऱ्याच वेळा डिप्रेशन आपण म्हणतो बायकांना आहेत, बऱ्याच लोकांना पण आहे, पण ही जी भावना त्यांच्या मनात बिंबवली जाते सारखी की एवढं कर, पण तरी कुठतरी आपण कमीच पडतोय. आणि आपल्यासोबत जी आपल्याला हवी असते सपोर्ट, नवऱ्याची म्हणा किंवा सासूची म्हणा, ते आपल्याला कुठेच मिळत नाही. पण आपण एक सिम्पल बघूया, ओके, की ऑक्सिजन इज अ गॅस,
हायड्रोजन गॅस आहे, ते जेव्हा एकत्र येतात त्याचं लिक्विड होतं. सो जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात किंवा येस आपली एक फॅमिली आहे, पण एक फुल्ली फॉर्म्ड पूर्ण तयार होऊन झालेला एक अडल्ट आहे, ती आपल्या घरात येणार आहे, त्याच्याने काहीतरी चेंज होणार आहे ना, आणि तो व्हावा. राईट. ते जर ओपननेस असेल की तुला कसं आवडतं, तुझी खाण्याची पद्धत काय आहे, असं कोण विचारत नाही. पण हा डायलॉग तर आपल्याला सुरुवात करायचं आहे. ही आहे गरज, ही खूप छोटी आहे, ही मोठी नाही आहे. राईट. सो आय थिंक इट्स सच स्मॉल सिम्पल सोल्युशन्स की तुम्ही फक्त तिला बघा आणि तिला एक्नॉलेज करा की ती आहे. आणि नेहमी एक वाक्य सांगितलं जातं असं बऱ्याच वेळा की आपल्या 5 लोक घरी आहेत, तू बाहेरनं आली आहेस, 5 लोक तुझ्यासाठी चेंज होणार नाही, मग तुलाच चेंज व्हायला पाहिजे. मी आधीपासूनच सांगितली जाते बिचारी. मग त्यांना जर लोकांना बदले जरी असेल तरी मी 5 लोकांना बदलण्यापेक्षा मीच माझी बदलते. आणि मग हे सगळं सप्रेस होत जातं, तिला ते सहन करणं नॉर्मल वाटायला लागतं. बट देन कम्स अ पॉइंट, मे बी मेनोपॉज किंवा त्या एजमध्ये सगळ्याचा स्फोट व्हायला लागतो. मग ते तिने कसं हँडल करावं? आय थिंक जेव्हा जसं मी म्हटलं की तसं जगणं अनसस्टेनेबल आहे. राईट. तुम्ही थोड्या दिवसांकरता, महिन्यांकरता, वेळाकरता तुम्ही स्वतःला बाजूला ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांमध्ये एक लाईफ फोर्स आहे आणि ती स्ट्रगल करणार आहे. राईट. आणि आफ्टर अ वाईल जेव्हा आपण कॉन्स्टंटली यू कांट पॉर, म्हणजे एका एम्प्टी ग्लासमधून तुम्ही देत नाही राहू शकत, ते पाणी पॉर नाही करू शकत, ते भरायला हवं परत. राईट. सो आणि ते कुठून मिळतं? जस्ट अ लिटल बिट ऑफ केअर. तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करताय, तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करताय, तिला तिचं आयुष्य जगण्याचं, तिचे रिलेशन्स ठेवायचे जिथून तिला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या नवीन घरात जाताय एका लग्न करून. आजकाल तर म्हणजे देर इज अ ट्रेंड दॅट अ लॉट ऑफ पीपल आर लिव्हिंग इंडिव्हिज्युअली, म्हणजे त्यांचं म्हणजे लग्न झाल्यानंतर पण वेगळे राहतात, एकटे राहतात, किंवा आता म्हणजे सारखे फिरतीवर असतात लोक. राईट. जॉब चेंजेस होत राहतात IT मध्ये. तिला तिचं स्वतःचं जग एस्टॅब्लिश करायला तिचा तो स्पेस मिळतो. पण त्याच्या म्हणजे ते घर सोडून पण ती व्यक्ती म्हणून आहे, तिच्या आवडीनिवडी आहेत. तिला आवडायचं मे बी डान्स करायला, किंवा तिला आवडायचं लिहायला, वाचायला, तिचे स्वतःचे इंटरेस्ट हे करायला. किंवा आपण बायकांना सांगतो की नाही तुम्ही एक्सरसाइज करा. राईट. बेसिक गोष्ट आहे ना, तुम्ही ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. ते म्हणतात केव्हा करू, वेळच नाही. सकाळी टिफिन करा मुलांचं, नवऱ्याचा डबा करा, परत जेवणाची तयारी करा, रात्री परत. आणि इट्स कॉन्स्टंट. पण हा मग तिचा विचार काय आहे, हा सगळ्यांचा विचार व्हायला पाहिजे की का तिला का स्वतःसाठी वेळ मिळत नाहीये. राईट. हा कसा येऊ शकतो? जर मी सकाळचा पिरियड घेतेय, मी इन्चार्ज आहे, त्यावेळी माझा नवरा जर जाऊन जिमला जाऊन येऊ शकतो, तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. तर जो पिरियड आहे ज्याच्यामध्ये मला जाऊन यायचं आहे, त्यावेळी माझी टीम असावी ना, जी माझ्यासाठी स्टेप इन करणार आहे. राईट. सो इव्हेंच्युअली आय थिंक दी एंड गोल इथे आहे की तुमची इंडिव्हिज्युअलिटी तुम्ही मेंटेन केली पाहिजे. राईट. इंडिपेंडन्स, हेल्दी डिपेंडन्स, अ हेल्दी अमाऊंट. मी कोणावर तरी रिलाय करू शकते. म्हणजे एक मी रील बघत होते व्हेरी रिसेंटली की मेरी पूरी जिंदगी तुम कहाँ थे असं, आणि ती तिच्या नॅनीबद्दल बोलते की सगळ्यात जास्त रेस्ट, आणि की मला, आणि ती अशी इतकी प्रेमाने तिच्या नॅनीकडे बघत असते की ती आणून देते की मॅडम बसा जेवून घ्या, की तुम्ही जेवून घ्या मी बघते, म्हणजे त्यांच्याकडे. माझं एवढं प्रेम माझ्या पण नॅनीसाठी उतू जातं खरंच, की मला म्हणतात अहो तुम्ही जेवून घ्या मी बघते. सो इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. मॅम, आपण आत्तापर्यंत बऱ्याच इमोशन्स विषयी बोलत होतो. म्हणजे तसं बघितलं तर सगळ्या इमोशन्स एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. पण आता स्त्रियांच्या बाबतीत बोललं गेलं की सर्वात पहिला म्हणतात स्ट्रेस आणि डिप्रेशन. पण ही टर्म जेवढी इझिली बोलली जाते तेवढी ती सोपी नाही आहे समजून घ्यायला, असं मला वाटतं.
तर तुम्ही आज आम्हाला सांगा की स्ट्रेस आणि डिप्रेशन दोन्ही वेगळं वेगळं, त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स काय आहेत आणि कसं एखादी व्यक्ती ओळखू शकते की येस आय एम स्ट्रेस्ड और आय एम डिप्रेस्ड. मी हे जितकं सोपं करू शकते मी करीन की आयडेंटिफिकेशन कसं सोपं करायचं. स्ट्रेस किंवा अँझायटी आपण जेव्हा म्हणतो तणाव, राईट, तो तणाव कशामुळे येतो? एक्सटर्नल एक्सेसिव्ह म्हणजे जास्त बाजूनी माझ्यावर होणारी डिमांड, आणि आता माझ्यामध्ये ते मीट करण्याचे रिसोर्सेसच राहिले नाही आहेत, राईट. त्याच्याने तो स्ट्रेस डेव्हलप होतो. त्याच्यामुळे मग इधर आपली चिडचिड होते, इरिटेबिलिटी वाढते, छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिड होते, रात्री झोपताना चिंता, काळजी, सारखे डोक्यात येणारे विचार, काही करावंसं न वाटणं, ज्या गोष्टी आवडायच्या त्याही कराव्याशा नाही वाटत किंवा इंटरेस्ट नाही वाटत, लोकांना भेटावंसं वाटत नाही, सोशली थोडं विड्रॉवल येतं, मे बी झोपावंसं वाटतं जास्त, भूक जास्त लागणं. इन विमेन अ लॉट ऑफ टाइम्स भूक जास्त, क्रेविंग्ज वाढतात. स्ट्रेस इटिंग. अनदर साईन दॅट वी हॅव नोटिस्ड की प्री मेन्स्ट्रुअल होणारा जो डिस्ट्रेस आहे तो वाढतो खूप वेळा, की ते पेन, तो त्रास, ती इरिटेबिलिटी नॉर्मलपेक्षा जास्त वाढते. ह्या काही साईन्स आहेत की ओके आपल्याला होणारा मेंटल डिस्ट्रेस वाढला आहे. त्या आपण खूप वेळा इग्नोर करतो. पण आय थिंक इमोशन्स इग्नोर करणं म्हणजे जो अलार्म बेल चाललाय की काहीतरी चुकीचं होत आहे, आपल्या गरजा मीट नाही होत आहेत, राईट, तो आपण कुठेतरी असा बाजूला सरकून टाकतो. आणि डिप्रेशन, सो डिप्रेशन अँड अँझायटी कोमॉर्बिड आहेत कंडिशन्स, ते खूप म्हणजे हँड इन हँड जातात. इफ यू टॉक अबाउट अँझायटीमध्ये हायपर अराउजल होतं, म्हणजे एनर्जी मोबिलाइज होते, की रेस्टलेसनेस वाटणं किंवा एका जागी बसू नाही शकत, कॉन्स्टंटली काही ना काहीतरी करावंसं वाटणं, चिंता, काळजी. आणि डिप्रेशन म्हणजे हायपो अराउजल, की शटडाऊनमध्ये जाते बॉडी, की काही करावंसं नाही वाटत, लो एनर्जी वाटणं, आणि खूप वेळा ह्या दोन्ही गोष्टी हातात जातात. कारण की इधर आपण खूप म्हणजे काळजी, चिंता एक्सेसिव्ह करतो आणि मग शटडाऊनमध्ये जातो, आणि खूप वेळा या ऑल्टरनेटिंग होतात ह्या कंडिशन. सो फक्त ह्या सायन्स जर आपण बघितल्या की मला असं होत आहे का, तर युजली इट गिव्ज इन्साईट, राईट, की हां प्रॉब्लेम आला आहे, आता त्याच्यावरती काय करावं. मग फक्त मेडिटेशन करा, फक्त योगा करा, जाऊन एक्सरसाइज करा, पॉझिटिव्ह विचार करा, फक्त एवढंच का? नाही, तर प्रॉब्लेम ॲड्रेस करा, राईट. तर आपले इमोशन्स आर सायन्स, दे आर इन्फॉर्मेशन, की तुमच्या आजूबाजूला हे असं असं घडतंय, की मी इथे बसली आहे, मला इथे पिन टोचतीये, राईट, पिन का टोचतीये? तिकडे टोचणारी पिन आहे म्हणून टोचतीये, राईट. आणि मी काय म्हटलं, मी ब्रीथ करते, ओके, मी दुसरा विचार करते, ह्याच्याने ही टोचणारी पिन जाणार आहे का? नाही. इधर मला ती पिन काढायची आहे किंवा मला हलायचं इकडून, बरोबर, राईट. सो हे जर पेनचं सेन्सेशनच नसतं तर मला कळालं असतं का की इथे नाही बसलं पाहिजे, नाही मला इथे इजा झाली असती, बरोबर, राईट. सो नेगेटिव्ह इमोशन्स नेसेसरी आहेत, ते आपल्याला सांगतायत की काय असं आजूबाजूला घडतंय ज्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि ते बदलायला पाहिजे, राईट. सो राग हा आपला बॉडीगार्ड आहे. राग आपल्याला सांगतोय की काहीतरी आपली एक बाउंड्री आहे ती क्रॉस झाली आहे, ओके, जे व्हायला पाहिजे ते नाही होत आहे, आपल्याला काहीतरी पटत नाही आहे, काहीतरी वेगळं घडायला पाहिजे. राग चुकीचा आहे का? नाही. अग्रेशन चुकीचं आहे, राग आलाच पाहिजे. अँगर इज ॲब्सल्युटली नॉर्मल, ते सगळ्यांना येतं. एन्झायटी हे सुद्धा एक नॉर्मल इमोशनच आहे. सॅडनेस, गिल्ट, जेलसी सगळे ॲब्सल्युटली नॉर्मल. फक्त आपल्याला ह्या इमोशन्सबरोबर करायचं काय असतं हे कधीच शिकवलं जात नाही. तर ते आपण काय करावं? राग आल्यावर काय करावं? राग आल्यावर तो राग एक्सप्रेस करावा. हेल्दी एक्सप्रेशन्स ऑफ अँगर म्हणजे समोर जो व्यक्ती आहे त्याच्यावर तो काढून टाकायचा का? नाही. मी बडबड काढलंय, आता चल ठीक आहे, आता चल विसरून जा तर नाही, म्हणजे तसं नाही.
ह्याला वेळ लागतो. म्हणजे मी आत्ता सांगायला हे खूप सोपं वाटेल, पण म्हणून सायकोथेरपी किंवा काउन्सिलिंग सेशन्स हे लॉंग टर्म असतात. का? कारण की ह्या स्किल्स आपण शिकतो. ओके. की राग हा इव्हेंच्युअली मला येतोय हा मी आयडेंटिफाय करायला शिकले. आता मी बोलता बोलता मला रिअलाइज झालं की नाही काहीतरी आहे, मी थांबले, आय टूक अ स्टेप बॅक. व्यक्त करता आलं पाहिजे प्रॉपरली असं. ॲब्सोल्युटली. सो राग जेव्हा येतो त्यावेळी आयडियली काय करायला हवं, टेक अ स्टेप बॅक, राईट. कुठेतरी सिक्लुडेड एरियामध्ये जावा, तिकडे लुक ॲट युअर बॉडी, व्हॉट डज इट फील लाईक डुईंग. खूप वेळा वी फील लाईक शाउटिंग, ओरडावंसं वाटतं खूप जोरात, राईट. हात टाईट होतात, राईट. बॉडी टेन्स होतीये, राईट. ते इट वॉन्ट्स टू लेट इट आउट, राईट. पण बाय युअर सेल्फ, पंच पिलो, थ्रो इट ऑन द वॉल, स्क्रीम, शाउट, पेन घ्या, स्क्रिबल करा, राईट. एक एनर्जी ऑफसेट होते. मग विचार करा, राईट. मग थोडं ब्रीदिंग करा, राईट. जोपर्यंत ती एनर्जी आपण आतमध्ये ती बॉटल्ड अप ठेवतोय, तरी त्याला वेंट काढून टाकली पाहिजे, एक्झिट दिली पाहिजे. जे उशी धरून आपटा म्हटला तसं स्क्रिबल करा, हे असे मेथड्स. ॲब्सोल्युटली. सो आपण काय म्हणतो, राग करू नको, तू ओरडू नको, तू चिडू नको. पण मग मी काय करू? टेक अ स्टेप बॅक, एक्सप्रेस इट ऑन युअर ओन, इन युअर ओन वे, आणि मग तुम्ही विचार करा की मला राग आला का, राईट. मग त्याचा अर्थ काय, मला राग काय सांगण्याचा प्रयत्न करत होता, की नाही हे खूप दिवस चाललंय, आता नको, मला ह्याच्यामध्ये बदल पाहिजे. हां, मग ते आपण कम्युनिकेट करूयात. म्हणजे परत येऊन मग ते कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. पण एक कम्युनिकेट तुम्ही जे म्हणता, देर आर पीपल अराउंड अस, किंवा समजा एखादी व्यक्ती आहे आपल्या जवळची, आपल्या आसपास असणारी, जिच्याशी आपण कम्युनिकेट केलं पाहिजे. पण बऱ्याचदा आपण कम्युनिकेट करायला गेलं की ती व्यक्ती स्वतःला शटडाऊन करते. दे आर नॉट रेडी टू लिसन टू यू, किंवा समजून घेण्याची नसते. समजणं खूप दूर राहिलं, ऐकायचं पण नसतं. हा, म्हणजे तू स्वतःवर काही येईल असं दिसलं की दुसऱ्याला ब्लेम करायचं, धाडधाड धाडधाड बोलायचं. म्हणजे आपल्याला काही कम्युनिकेट करायचं असेल ती दारच बंद करायची. अशा केसमध्ये मग जे आपलं सप्रेस्ड फिलिंग आहे त्याला आपण कसं काय वे आउट करू शकतो? सो मी एक गोष्ट सांगते की ह्या सिच्युएशनमध्ये ते नातं चांगलं होणं खूप अवघड आहे. एक नातं एका बैलगाडीसारखं असतं. 2 बैल असतात, 1 गाडी असते. ते बैल दोघं एकत्र गाडी ओढतायत पुढे. एक थांबला, तो म्हणला मला नाही करायचं, मला नाही इंटरेस्ट आत्ता चालायचा. तर आपण म्हणू शकतो का दुसऱ्या बैला, नाही तू ओढ, ती गाडी पुढे जाईल का? ती नाही जाणार आहे. सो एका नात्याची रिस्पॉन्सिबिलिटी दोघांची असते, आणि त्या दोघांनी कम्युनिकेट करणं खूप गरजेचं असतं एकमेकांशी, आणि समजणं की जर काहीतरी होतं ह्या नात्यामध्ये तर बसणं, ते बोलणं, आणि त्याच्यावरती पुढे काय करायला हवं आपण, राईट. दॅट इज बोथ पीपल्स रिस्पॉन्सिबिलिटी. इन सच अ सिच्युएशन आपण त्या नात्याला कसं सेव्ह करायचं नाही, पण मला आता माझी गरज ह्या सिच्युएशनमध्ये काय आहे. जर समोरच्या व्यक्तीने केलं तर आपलं नातं जास्त गोड म्हणजे मे बी कनेक्शनची असेल की अरे खूप दिवस झाले आपला वेळ, क्वालिटी ऑफ टाईम नाही होते, तर आपण एकत्र, म्हणजे मला पाहिजे की आपण जास्त टाईम स्पेंड करूयात, आपण एकत्र बसूयात, आपण ह्या गोष्टीवरती बोलूयात. पण जर हा प्लॅन ए नाही होत आहे तर मला विचार करायला हवा की माझ्यासाठी जे व्हॅल्युएबल आहे किंवा आत्ता माझी गरज जी मला भासते ती कशी आपण पूर्ण करून घेऊ शकतो, राईट. सो यू हॅव टू थिंक अबाउट व्हॉट यू कॅन डू. इट विल नॉट बी आयडियल, म्हणजे ते आयडियल सोल्युशन नसेल आणि त्याच्यामुळे त्या नात्यामध्ये रप्चर पण होऊ शकेल. पण फॉर एक्झाम्पल जसं की से सकाळी लवकर उठून मला जेवण बनवायचं आहे आणि ते नाही होते, आय एम एक्झॉस्टेड आणि मी सांगते की माझ्याकडून नाही होते, आपण काहीतरी करूयात का, आपण बोलूयात का, हे असं मला गिल्ट वाटतंय, पण आणि समोरचा व्यक्ती नाही आहे, त्याला नाही बोलायचं त्याच्यावरती की नाही हे असंच आहे. तर कुठेतरी मी काय करावं, एक बाउंड्री सेट करावी, एक क्लिअर बाउंड्री. व्हॉट इज अ बाउंड्री? बाउंड्री म्हणजे आपण दुसऱ्या लोकांना बाहेर काढतो का? नाही. बाउंड्री हा एक सेफ डिस्टन्स आहे
ॲट विच आय कॅन लव्ह यू वाईल लव्हिंग माय सेल्फ. मी तुमच्यावरती प्रेम करते पण मी स्वतःवरती पण करते. राईट. सो ते मी कसं एक्सरसाइज करू की आय लव्ह यू, आय केअर अबाउट यू, पण हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. सो आय थिंक मला बाई ठेवायची गरज आहे. राईट. ती आपण ठेवूयात. पण दॅट बेसिकली मीन्स की मी सकाळी उठून मला जे हवं आहे ते मी करीन. मे बी मला जिमला जायचं आहे किंवा मे बी मला अभ्यास करायचा आहे किंवा मे बी मला काय प्रिपरेशन करायचं आहे, हे मी स्वतःला प्रायोरिटाईज करीन आणि ते मी घेईन. राईट. टेकिंग वॉट यू नीड, जी वॉन्ट किंवा नीड आयडेंटिफाय केली आहे आपण, ती घेणं, ती स्वतःला प्रोव्हाइड करणं विदाउट गिल्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लर्न टू से नो टू थिंग्स, की हे मला नाही जमत आहे, ती म्हणजे नाही करणार. त्या दोघांनाही त्या समोरचे राग येण्याचं काही कारण नाही. खूप वेळा हे नाही. हा, येतो राग, पण आता तुम्हाला जर तुम्ही सेल्फ लव्ह जसं मॅडम म्हणाले की पाहिजेत, तुमची पण प्रायोरिटी आहे, तुम्ही स्वतः आहात, तुम्हाला काही गोष्टी नाही म्हणणार. पण मेल्सना राग येतो. हा, पण तुम्ही कसं कन्व्हिन्स करता तर मेल ना. आणि आय थिंक काय होतं ना की आपण खूप वेळा दुसऱ्याचा पण विचार करतो खूप एक्सेसिव्हली, की आपण तो बेसलाईन इतका लो सेट करून ठेवलाय की तो एवढूसं नोनी पण त्रास होतो. सो मे बी राईट ऑफ द बॅट वी नीड टू बी एबल टू इन्क्रीज द टॉलरन्स लिटल बाय लिटल टू से नो. ॲब्सोल्युटली. कुठेतरी ती बाउंड्रीज त्या नो मध्ये पण आली पाहिजे. अजून कुठल्या प्रकारच्या वुमनसाठी काही आहेत तुम्हाला त्या करू शकतात, काय करू शकतात? की बरेचशा गोष्टी आहेत. एक नो ठीक आहे, एक नाही म्हणणं, असर्टिव्ह होणं. असर्टिव्ह म्हणजे काय? अग्रेसिव्ह म्हणजे आपण खूप काय म्हणतात रागानी किंवा जोरजोरानी बोलतोय. पॅसिव्ह म्हणजे आपण अजिबातच बोलत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी असर्टिव्ह आहे. म्हणजे काय? मी प्रेमानी पण फर्मली मला जे हवं आहे ते मी कम्युनिकेट करते. राईट. सो असर्टिव्हली बोलायला शिकणं, आपल्या गरजांना महत्त्व देणं, आपल्या इंडिव्हिज्युअलिटीला महत्त्व देणं. राईट. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे करायला आवडतं, आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे, माझे गोल्स काय आहेत, माझे ॲस्पिरेशन्स काय आहेत. एक सिम्पल गोष्ट मी सांगते आता, जसं की माझ्याबद्दल. आता माझी 2 मुलं आहेत. फॉर द लॉंगेस्ट पिरियड ऑफ टाईम मी म्हणते की माझ्या नशिबात गरम चहा नाही. तो घेतला तर प्यायच्या आधी आई इकडे मम्मा तिकडे करत करत खूप चेंजेस, म्हणजे तो गारच होतो नेहमी. सो एक सिम्पल गोष्ट जी मी केली आफ्टर अ व्हाईल, की मम्मा जेवतीये, मम्माचं जेवण झाल्यावरती लगेच येईन, पण आत्ता मम्मा जेवते. बरोबर आहे. राईट. सो इतक्या छोट्या गरजा पण घेणं, बसणं आणि अलाउइंग की आपले एन्व्हायरमेंटनी त्याला रिस्पॉन्ड करायला हवं. आणि जर ते महत्त्वाचं आहे तर ते एन्व्हायरमेंट रिस्पॉन्ड करेल. राईट. सो स्वतःला घेणं, बाउंड्रीज सेट करणं सगळ्यात इम्पॉर्टंट. की ह्या लेवलला ह्याच्या पुढे मी जर गेले तर मला सोडून किंवा स्वतःला सोडून मला ह्या व्यक्तीवरती प्रेम करायला लागतं आहे, ते नाही झालं पाहिजे. राईट. सो ती बाउंड्री ती नीट मेंटेन करणं. राईट. अजून एक नात्याबद्दल मी बोलणार आहे आता, की ते आता प्रत्येक घरोघरी तो युद्ध असतंच, सासू आणि सून. म्हणजे सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून सूचना नकोत, हे आपलं सारखं आहे. त्या केसेसमध्ये घरातल्या सूनबाईंनी आपल्या सासूचं मन कसं राखून आपली कामं करून घ्यावीत, ह्याबद्दल काय मत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक घरात आपण म्हणतो सासू सुनांचं भांडण असतंच, पण ते कुठल्या तरी थराला जाऊन बऱ्याच गोष्टी फॅमिली अख्खी होते, प्रॉब्लेम त्यांचे वाढतात. तर काय सुनांनी केलं पाहिजे आणि इनफॅक्ट काय सासूनी पण केलं पाहिजे? त्यांनी पण आपला पॉडकास्ट ते बघणार आहेत, की तुम्ही तुमचं समन्वय साधायला आणि घरातली शांती अभंग ठेवायला दोघांनी काय केलं पाहिजे? आय थिंक पहिली गोष्ट तर तुम्ही एकमेकांना सासू आणि सून म्हणून नाही पण स्त्री म्हणून बघा आणि तुम्हाला दिसेल की किती जे सुनेला आज सहन करायला लागतंय ते सासूनी केलंय. तर सगळ्यात जास्त एम्पथी तिच्यासाठी असली पाहिजे, सासूची असली पाहिजे की मी भोगलंय. खूप वेळा काय होतं की बायकांच्याच थ्रू पितृसत्ताक समाज पुढे पुढे जातो, बायकांच्या थ्रू जातो तो.
स्त्रियांच्या थ्रू जातो तो. ॲज अ वुमेन वी परपेच्युएट इट मेनी टाइम्स. सो तिथे की मी पण हे म्हणजे मला हे करायला लागलं म्हणून तुला हे करावंच लागलं पाहिजे असं नाही आहे. उलटं हे मला करावं लागलं तुला नाही करावं लागलं पाहिजे. ही एक आयडिओलॉजी. आणि एकमेकांना इंडिव्हिज्युअल्स म्हणून बघा, एक स्त्री म्हणून बघा, सासू म्हणून नाही बघितलं आणि सून म्हणून नाही बघितलं. तर जेव्हा एक नवीन सून घरात येते तर तिला एका पूर्ण तयार झालेली एका व्यक्ती म्हणून बघा. तिच्या आवडीनिवडी काय, ती कोण आहे, राईट. तिचं आत्तापर्यंतचं म्हणजे 2 ते 3 डेकेड्स म्हणजे 20 वर्ष 30 वर्ष ही जगली आहे. हिला मोल्ड करायचं इट्स नॉट राईट. पण जर आपण इन्कॉर्पोरेशन केलं एकमेकांचं की थोडंसं माझं थोडंसं तुझं, राईट. आणि आपल्यासाठी काय वर्क होत आहे, आपल्यासाठी आज गोष्टी बदलल्या आहेत. मे बी 10 वर्षापूर्वी एका प्रकारे व्हायच्या गोष्टी आज तशा होत नाहीत, राईट. तर आय थिंक थोडंसं ते जर समजून घेतलं तर खूप बदलेल. की तुम्ही फक्त एम्पथाईज करा की समोरचा व्यक्ती कोण आहे आणि त्यांचं समजून घ्या किंवा त्यांच्या दृष्टीने गोष्टी बघा आणि एक मिडल सोल्युशन आणा. असं नाही की एकाने सॅक्रिफाईस केलं पाहिजे नेहमीच. दोघांकडून होणं गरजेचं. जसं मी म्हटलं ना, कुठलंही नाते असो, कुठलीही, ते 2 व्यक्तींमध्ये असतं. बरोबर. ते एक व्यक्ती कधीच तो सुधारू नाही शकत किंवा मेंटेन सुद्धा नाही करू शकत. दोन्हीकडनं ते आलं पाहिजे. आणि ते बऱ्याच वेळा मॅडम म्हणल्याप्रमाणे एका व्यक्तीकडनं येतच नसतं. एकच व्यक्ती बोलते पण समोरचा डिम्म त्याला ऐकून न ऐकल्यासारखं करणार कधी. करेक्ट. आय थिंक जर खरंच आपल्याला विमेन एम्पॉवरमेंट करायचं आहे ना, तर आज बसून आपण विचार करायला हवा की आपण आज मुलांना कसं वाढवतोय. ॲज अ पेरेंट म्हणजे मला एक मुलगा आहे. आज मी बसून कन्सिस्टंटली म्हणजे मी बसते की हाऊ कॅन आय रेज माय सन बेटर ऑर डिफरंटली, वेगळं, की मी वेगळं माझ्या मुलाबरोबर काय करायला हवं की आय कॅन प्रमोट फेमिनिझम. त्या गोष्टी ज्या आपण मुलींना शिकवतो त्या आपण मुलांना शिकवल्याच पाहिजेत, तसं मी म्हणा मागाशी. किंवा सिम्पल आपण मुलांना नाही सांगलं पाहिजे की मुलं रडत नाहीत. हां, ते एक मोठा की मर्द कभी रोते नाही. काय रडतोय. हां आहे आता नाही. आणि दॅट्स डिससर्व्हिस. मग मुलं शटडाऊन का होतात किंवा ते इमोशनल गोष्टींबद्दल का बोलत नाहीत, कारण की हा आधीपासूनच त्यांना इमोशन्स शटडाऊन करायलाच शिकवलं आहे. आपल्या इमोशन्स कुणाला सांगायच्या नाही. आणि त्या कुणाला मध्ये हे लोक ते बायकोलाही गृहीत धरतात की बायकोला पण काही सांगायचं नाही. ॲब्सोल्युटली. आणि ऑन द कॉन्ट्ररी आपण वी वॉन्ट टू एक्सप्रेस आवरसेल्व्स ॲज अ वुमन. मग ते हे असे टकराव होतात. पण एक असं आहे म्हणजे ॲज अ पुरुष मी सांगू शकतो की जेवढं भावविश्व बायकांचं असतं, द इमोशनल लेवल किंवा अंडरस्टँडिंग त्यांची जेवढी असते आम्हा पुरुषांची नसते. आम्ही बऱ्याच गोष्टी वी टेक इट कॅज्युअली की ठीक आहे आत्ता नाही झालं नंतर होईल, नंतर नाही झालं त्याच्या पुढं होईल. लगेच आत्ता त्रागा करून किंवा आदळआपट करून काही गोष्टी लगेच साध्य होणार नाही. मग त्यांना वाटतं की आम्ही पुरुष त्यांच्याशी होत नाही आहे कनेक्ट. ते एवढं सांगतात आणि आम्ही एकदम हां ठीक आहे ना त्यात काय झालं. पण बोलायला सोपं आहे. हां बोलायला सोपं आहे पण तुम्ही करून बघा ना ते. पण मला एकच प्रश्न आहे ह्या गोष्टीवरती की जे तुम्ही कॅज्युअली घेता ती गोष्ट कोणासाठी इम्पॉर्टंट होती. हां म्हणजे फॅमिली करतच असणार आहे ती. म्हणजे जर ती त्या पुरुषासाठी इम्पॉर्टंट होती तर ते इतकं कॅज्युअली नाही घेतलं जात. करेक्ट आहे. करेक्ट करेक्ट आहे. बघ ऐक. सो आय थिंक एकमेकांचा पर्स्पेक्टिव्ह समजणं किंवा गोष्टी आपण एकमेकांच्या दृष्टिकोनातून बघणं हा एक खूप मोठा रिलेशनशिप स्किल आहे. आता फॉर एक्झाम्पल की जर आज बाई सकाळी आली नाही कामाला तर सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो, स्त्रीला होतो. शी गेट्स एक्सेसिव्हली स्ट्रेस्ड, राईट. कारण तिची पुढची सगळी कामं लाईन्ड अप असतात. ह्या लोकांना काय फरक पडतो. ॲब्सोल्युटली. मग आम्ही सांगणार थांब आता नंतर येईल. पण अगेन की ओके लेट से की आज ती आली नाही, ओके, त्या स्त्रीचं सगळं पुढचं प्लॅनिंग राहिलं आहे. मग आपण एक काम करू ना, ज्या दिवशी बाई येत नाही
त्यावेळी तिचे हस्बंड किंवा दुसरे कोण आहेत ते मॅनेज करतील. पुढचं जे काय मॅनेज करायचं आहे, कारण की रोज रोज तर ती येते, रोजचं मॅनेज ती बघते. एखाद्या दिवस जेव्हा ते बदलतं तर माझ्यावरती येणार तो तणाव ना, की एक्सटर्नल डिमांड आणि मला ते आता मीट करायचं आहे, त्याच्याने तो तणाव येतो. तो जर मला तो मीट नाही करायचा आहे डेली तर मी स्ट्रेस नाही करणार. थोडक्यात पुरुषांनी पण थोडाफार आणि जास्तच हातभार लावायला हवा आपल्या बायकोला, तरच तो एक स्ट्रेस कमी करण्याचं एक सोल्युशन असू शकणार आहे. आय थिंक जोडीदार आणि साथीदार हा जर आपण खूप सिरियसली घेतला ना टर्म, तर आय थिंक प्रॉब्लेम्स खूप खूप इझिली, आय मीन आपल्याला सोल्युशन्सचा खूप मोठे मोठे विचार नाही करायला. वपू काळेंचं एक वाक्य आहे, मी वाचते आणि खूप आवडतं मला, की आयुष्यात एक स्टेज अशी येते की जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते. किंवा मी आहे, प्रत्येक वेळेला आपण बोलतो त्या समोरच्या माणसाने, म्हणजे भाऊ असो, फ्रेंड असो किंवा नवरा असो, त्यांनी आपल्याला सोल्युशनच दिलं पाहिजे असं नाही, पण तू ऐकून तर घे आणि नको बोलूस काही त्याच्यावर, बट ॲटलिस्ट आय हॅव अ फिलिंग की चला मी एक्सप्रेस केलं, त्याने माझं ऐकून घेतलं आणि त्याला असंही त्याचा काही इम्पॉर्टन्स तू दे किंवा नको, रिॲक्ट करू नकोस, रिॲक्ट करू नकोस, सोल्युशन नकोच असतं, पण ऐकून घेणारं मात्र नक्कीच आपल्या जवळचं कोणीतरी हवं असतं. ही साथ हवी पण नाही ना दिलेलं पुरुषांनी, असं पण असतं कधी कधी पुरुषांनी सोल्युशन दिलेले ते बायकांना पटत नसतात. आय थिंक आणि आय थिंक जेव्हा पुरुष ऐकतात दे लिसन टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, की हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, प्रॉब्लेम कुठे आपण सॉल्व्ह करायचा आहे. आणि विमेन कम्युनिकेट टू एक्सप्रेस. एक्झॅक्टली, बरोबर. येस. सो पण लाईक आय सेड ना, की हे कुठेतरी आय डोंट थिंक की हे जेंडर बेस्ड डिफरन्सेस आहेत. आय थिंक हे तुम्ही रेज कसे करताय, हे जे एकाच घरात राहणारा मुलगा आणि मुलगी, त्यांचे खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत पेरेंटिंगचे. सो सेम पेरेंट्स राईट, पण एक्सपिरियन्सेस खूप वेगळे. सो त्याच्यामध्ये पण लाईक आय सेड ना, हे रेमनंट्स ऑफ चाइल्डहुडच आहे. सो जर आपण ते अर्ली ऑन केले, इफ यू अलाव देम मोर स्पेस टू फील देअर फिलिंग्स, तुम्ही तुमचे, तर हे प्रॉब्लेम्स लेटर ऑन नाही होणार. लहानपणापासूनच मनावर बिंबवलं पाहिजेत की तुला या गोष्टी करायच्या आहेत किंवा नाही करायच्या, दोघांना इक्वली वाढवलं पाहिजे, सेट करणे. एक्झॅक्टली. लर्न टू से नो, किंवा सिच्युएशनमध्ये तुमच्यासोबत होणार आहे, तुम्हाला कसं हँडल करायचं आहे. तेव्हा तुम्ही एक सिम्पल गोष्ट बघा ना, की आपण जेव्हा फॅमिली ह्याच्यामध्ये जातो, एक लहान मूल येतं राईट, ते काका काकू येणार, त्यांचे काल बिल ओढणार, हे करणार, त्या मुलाला आवडत नसतं, ते हात झटकत असतं, डान्स करून दाखव, गाणं म्हणून दाखव. नाही 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 नाही, असं नाहीये. आपले काका आहेत, त्याला थोडी माहिती तुमचे काका आहेत ते, त्याला नाही माहिती, पहिल्यांदा भेटतोय, तो स्ट्रेंजर आहे, त्याला नाही आवडणार आहे. असं रॅन्डम दुसरं कोणतरी आलं, तुम्ही लग्न करून गेला, पहिल्यांदा आल्या कुठल्या तरी काकूनी ओढायला लागले गाल, तुम्हाला आवडेल का? नाही ना. तर पण तिकडे आपण त्या मुलाला काय शिकवतोय, तुझे नीड्स चुकीचे आहेत, तू जे असर्टिव्हनेस कसं येणार जर आपण ॲज पेरेंट्सच तिथे शटडाऊन करतोय, म्हणतो नाही नाही काकांना पापी दे, त्यांच्या मांडीत जाऊन बस, राईट, अ सिम्पल गोष्ट. सो आणि हे आहे आता, म्हणजे आता माझ्या फॅमिलीमध्ये इनिशियली, सो आय लुक ॲट माय चाइल्ड अँड से यू डोंट लाईक इट, यू डोंट नीड टू डू इट, यू डोंट नीड टू डू इट. आय डोंट हॅव टू प्लीज दी अडल्ट, मला त्या अडल्टला प्लीज करायची गरज नाही आहे. आणि आय थिंक हा स्ट्रेस पण खूप येतो विमेनना, की पेरेंटिंगचे हे जे छोटे छोट्या गोष्टी आहेत ते ऑनलाईन त्या वाचत असतात, ते शिकत असतात, खूप गोष्टी नवीन नवीन आहेत, म्हणजे सायकॉलॉजी बेस्ड किंवा इन्फॉर्मेशन ह्या स्त्रिया कन्झ्युम करतायत, आणि मग ते अप्लाय करायला गेलं की बाकी सगळ्यांचा रेझिस्टन्स येतं, राईट. मला इनिशियली म्हणते तू खूप इन्स्ट्रक्शन्स देते, तू खूप सांगते पोरांना असंच करायचं, तसंच नाही करायचं, असंच करायचं. म्हटलं तुम्हीही सांगा ना, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही सांगा, मला रिसर्च पाठवा, हे बघा मी हे ऑनलाईन बघितलं, हे खूप छान आहे, आपण असं करूयात का पोरांबरोबर, किंवा हे नवीन आली आहे गोष्ट, ते म्हणतात की मीठ आणि साखर नाही द्यायची, आपण नको देऊयात आपल्या पोरांना.
म्हणलं तुम्ही सांगा, मला आवडेल. राईट. सो वेन शी इज व्हेरी अलोन इन ऑल ऑफ दीज ॲस्पेक्ट्स अँड शी हॅज टू फाईट हर ओन बॅटल्स. या. मॅडम, आज आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली, का स्त्रीने कसं असावं, कसं असू नये. एक फायनली सगळं समराईज करून एक आमच्या प्रेक्षकांसाठी एक फायनल एक टेक अवे मेसेज तुमच्याकडनं जर आला, की या शॉर्टमध्ये की ह्या गोष्टी तुम्हाला करायला हव्यात, ह्या गोष्टी तुम्हाला करायला नकोत, म्हणजे जेणेकरून तुमचं आयुष्य पण सुखी होईल आणि दुसऱ्यांचं पण होईल. स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी राखा, स्वत्व राखा. स्वतःसाठी जे इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी करा. स्वतःला बाजूला नका ठेवू. तुमची फॅमिली, तुमचे पोरं, तुमचा नवरा, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बाजूला नका ठेवू. बाउंड्रीज सेट करा. जिथे नाही म्हणायचं तिथे नाही म्हणा. कम्युनिकेशन करा आणि खुश राहा. स्वतःला पुढे ठेवून खुश राहा. थँक्यू सो मच केहाली मॅम फॉर कमिंग हिअर. आज खूप छान तुम्ही सांगितलं. मला वाटतं की माझ्याबरोबर जेवढ्या स्त्रिया, मुली, सगळेजण हा एपिसोड बघत असतील तर त्यांना त्यांच्या इमोशन्सची नव्याने ओळख झाली असेल. आणि इवन पुरुषांसाठी पण, म्हणजे हा एपिसोड अगेन्स्ट मेल फ्रटर्निटी नव्हताच. हे फक्त वी आर गेटिंग द 2 डॉट्स टुगेदर सो दॅट दे बोथ कॅन लिव्ह हॅपीली. म्हणजे भाऊ बहीण असो, मित्रमैत्रीण असो, वडील आणि मुलगी असो किंवा नवरा आणि बायको असो, कुठलेही ह्या 2 व्यक्ती, मेल आणि फिमेल, एकमेकांबरोबर इमोशनली हॅपी राहावं, हाच या पॉडकास्टचा उद्देश होता. आज तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात आणि इतकं छान सांगितलं, त्याबद्दल थँक्यू. आणि मी अजून एक सांगेल की असं मॅडम मगाशी म्हणाल्या की बैल गाडी आहे आणि 2 बैल आहेत. आपण पुरुषांना आपण समजूया बैल, पण ज्या स्त्रिया आहेत त्या गायच राहणार आहेत. तर तुमचं बैलपणा तुम्ही जरा बाजूला ठेवून एका गायसोबत आपण चाललो आहे तसा विचार करून तिला जेव्हा जेव्हा मदत लागणार आहे तुमच्याकडनं ती मदत आली पाहिजे. जर तुम्ही कोणाचे मुलं आहात, तुमचे आईवडील आणि तिचे ते सासू सासरे आहेत, तुमच्या आईवडिलांचा मान राखूनसुद्धा तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू शकता. पुरुषांचा होतो सँडविच, मला माहिती आहे. आज एके ठिकाणी बायको असते, एके ठिकाणी आपले आईवडील असतात. पण सगळ्यांचं समन्वय साधून जी स्त्री प्रत्येकाचं मन राखते त्या स्त्रीलासुद्धा एक मन असतं. हे तुमच्या मनात ही गोष्ट येऊ द्या आणि त्याप्रमाणे वागून आपल्या बायकोलासुद्धा, आपल्या मुलीलासुद्धा आणि आपल्या मुलाला तशी एक तयारी करून ठेवा की जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आणि जो आपण म्हणतो डिप्रेशन येणं हे अजिबात आलं नाही पाहिजे. सो मॅडम, थँक्यू. आज तुमचे इन्साईट्स खूप आम्हाला कामाला आले, बायकांनासुद्धा आणि पुरुषांनासुद्धा. थँक्यू. थँक्यू सो मच. मच. थँक्यू.